आपल्याला बघायची आहे, पण त्यापूर्वी सचिन सावंत एक छोटीशी कमेंट तुमच्याकडनं हवी आहे. कसबा पॅटर्न यावेळेला महाविकास आघाडीनं जो विधानसभेचा होता तो बऱ्याच ठिकाणी राबवल्याचा, म्हणजे एकाच एक उमेदवार स्ट्रॅटेजी आहे ती महाविकास आघाडीची, एकाच एक उमेदवाराची. निश्चितपणे म्हणजे देश पातळीवरतीच तुम्ही इंडिया आघाडी ज्यावेळेला स्थापन झाली त्याच्या मागचा उद्देशच हा होता की जे काही मतांचं डिव्हिजन जे होतं त्याचा फायदा जो भाजपला होतो, म्हणजे 36-37% एवढं मॅन्डेट मिळतं आणि 63% आपण एकत्र केल्यानंतर निश्चितपणे त्याला चांगल्या पद्धतीने विरोध करू शकतो. ह्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही केलं होतं. आणि मगाशी जो बोलता बोलता दानवे साहेबांच्या बद्दल आपण जे चाललं होतं त्याच्याबद्दल माझी प्रतिक्रिया देणं राहिलं. मी अनेक केंद्रीय मंत्री आता लढत आहेत आणि मी तुम्हाला आज सांगतो, सकाळी सांगतोय की मेजर अपसेट तुम्हाला दिसतील याच्यामधले. अनेक जे कोणते मतदारसंघ बहुत तुम्ही आता पाहता, मी काय त्याचं नाव घेणार नाही. महाराष्ट्रात 6 मंत्री केंद्रातले आणि राज्यातले 2 मंत्री लढत आहेत. काय वाटतंय तुम्हाला त्यांचं? याच्यामध्ये जवळपास 4-5 मंत्र्यांचा त्या ठिकाणी आता मला असं वाटतं की म्हणजे भविष्याची चिंता राहणार कार्यक्रम होणार आहे याच्यात. एक मोठं विधान सचिन सावंत यांच्याकडनं की महाराष्ट्रातनं खास करून जे मंत्री निवडणुका लढतायत त्या मंत्र्यांच्या भविष्याचं काय, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माढ्याची अश्विन एक ब्रेकिंग आहे. माढ्याची आहे, सांगलीची आहे, कारण सगळ्याच ठिकाणी आता उमेदवार जे आहेत ते देखील आता हळूहळू मतमोजणी केंद्रावर बघायला मिळतात. अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे आता मतमोजणी केंद्रावर पोहोचलेले आहेत. विशाल पाटील, चंद्रहार पाटील, संजय काका पाटील हे आता. आणि जळगावमधनं टपाली मतदानाला सुरुवात झाली आहे, मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोस्टल बॅलेट आधी मोजले जातात आणि यावेळेला पोस्टल बॅलेट आणि आपले ईव्हीएम मशीन या सगळ्यांची एकत्रित मोजणी होणार आहे. जळगावमध्ये पोस्टल बॅलेट मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे कदाचित पहिला कल हा जळगावमधनं समोर येऊ शकतो. आणि 8:30 पासून आपली ईव्हीएमचे मतदान सुरू होणार आणि पहिला निकाल आपण पहिला राऊंडचे निकाल, पहिला फेरीचे निकाल आपण 9 वाजेपासून आपल्याला मिळणं सुरू होणार. टोटली 26 राऊंड आहे जळगावमध्ये, 25 राऊंड आहे रावेरमध्ये. तो टप्प्याटप्प्याने दिवसभर निकाली येत राहणार. सर काय सांगणार सर, आज मतमोजणी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. मतमोजणी प्रक्रियासाठी परिपूर्ण तयारी झालेली आहे. आपली जो काय भारत निवडणूक आयोगाने आपल्याला सूचना दिली होती प्रत्येक गोष्टीची म्हणजे व्यवस्थितपणे सखोलपणे आपली तयारी झालेली आहे. सगळे अधिकारी प्रशिक्षित आहे, ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांच्या आता आपण ईव्हीएम चे जो गोडाऊन्स आहे, स्ट्रॉंग रूम्स आहे, कॅन्डिडेटच्या समोर 7 वाजेपासून उघडणं सुरू करणार. 7:45 पर्यंत सगळे स्ट्रॉंग रूम्स आपण उघडून घेणार. 8 वाजता आपलं टपाली मतदान सुरू होणार आणि 8:30 पासून आपली ईव्हीएमचे मतदान सुरू होणार आणि पहिला निकाल. तर नेमकं कसं हे सगळं प्रोसिजर, ही प्रक्रिया कशी असणार आहे ते आपल्याला अधिकारी मंडळी सांगत होती. आणि पुढच्या 25 मिनिटात देशातला पहिला कौल आपल्या हातामध्ये येणार आहे. 8 वाजता जी आहे ती मतमोजणी जी आहे सुरू होणार आहे आणि पुढच्या 25 मिनिटांमध्ये आपल्याला पहिला कौल हाती येणं अपेक्षित आहे. टपालाची मतमोजणी असेल, नंतर ईव्हीएमची प्रत्यक्ष मतमोजणी असेल आणि त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला कौल यायला लागतील आणि मग बघायचंय नेमकं कोण बाजी. पहिला कल असेल अश्विन, काही वेळानंतर म्हणजे निकाल काही वेळानंतर स्पष्ट होतील. पुढच्या 25 मिनिटात पहिला कल काय असेल हे आपल्याला कळणार आहे. कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. कृष्णा, काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे? अगदी काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि आता हे दृश्य आहेत मतमोजणी केंद्रावरचे. कोण बाजी मारणार, चंद्रकांत खैरे की इम्तियाज जलील की संदीपान भुमरे, हे आपल्याला थोड्या वेळातच कळणार आहे. काही वेळातच या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल. इथे टपाली मतमोजणी वेगळ्या बाजूला ठेवण्यात आली आहे आणि ईव्हीएम मशीनची मतमोजणी आहे ती वेगळ्या बाजूला ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे काही वेळातच या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल आणि अगदी 30 मिनिटांमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कोण आघाडीवरती आहे हे या ठिकाणी स्पष्ट होईल. अजूनही ते उमेदवार कोणी पोहोचलेले नाहीत. मात्र 8 वाजेपर्यंत पालकमंत्री संदीपान भुमरे हे पोहोचतील. मात्र दुसरे कोणी इतर जे मोठे उमेदवार आहेत जे निवडणुकीच्या रेसमध्ये आहेत ते मात्र अद्याप पोहोचलेले नाहीत. ज्ञानदा. अर्थात आणि मराठवाड्यामधल्या बऱ्याचशा जागा अशा आहेत की ज्या जागांबद्दल कमालीची धाकधूक आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरची मुख्य जागा आहे, त्यामध्ये बीडची जागा आहे. तर अर्थातच या जागांबद्दलचा सगळे अपडेट तुझ्याकडनं जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणि राजेंद्र पवार सध्या मतमोजणी केंद्रावरती पोहोचलेले आहेत. युगेंद्र पवार सुद्धा. बारामतीच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात प्रमुख चेहरा जर शरद पवारांच्या पक्षाकडनं कुठला राहिला तर तो अर्थातच युगेंद्र पवारांचा होता. ही कौटुंबिक लढाई होती, पवार विरुद्ध पवार. आपण सांगलीमध्ये जातोय, सांगलीत नेमकं काय घडतंय त्याचे अपडेटही आपल्याला कळणार आहेत. जसं अश्विन म्हणाला, 3 पाटलांमधली लढाई सांगलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
संजय काका आपल्या विजयाची हॅट्रिक साधणार का विशाल पाटील बाजी मारणार? नारायण राणेंची दृश्य, नारायण राणे सहकुटुंब पूजा अर्चना करतायत. नारायण राणेंसाठी निवडणूक अतिशय महत्वाची. कोकण त्यांचा पहिल्यापासून बालेकिल्ला असला तरी लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. केंद्रीय मंत्री आहेत नारायण राणे. मोठी जबाबदारी पक्षानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिली. कोकणातनं शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होणार की दुसरा कुठला उमेदवार मिळणार याची पहिल्यापासूनच उत्सुकता होती आणि शिवसेनेकडे असलेला हा मतदारसंघ खूप चाणाक्ष पद्धतीनं भाजपनं यावेळेला स्वतःकडे आणलाय. कोकणामध्ये भाजपनं स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे पहिलं पाऊल असल्याचं बोललं जात आहे. आणि आता सांगलीमध्ये जाऊया. आपले प्रतिनिधी कुलदीप माने आपल्या सोबत आहेत. सांगलीमधली अपडेट देऊया. कुलदीप. अश्विन, टपाल मतमोजणीला काही वेळानंतर सुरुवात होत असतानाच दुसरीकडे विधानसभा निहाय जी ईव्हीएम मशीनची मोजणी आहे ती देखील काही वेळात सुरू होईल. दुसरीकडे अपक्ष उमेदवार विशाल पाटील जे आहेत ते आपल्या सहपत्नीक मतमोजणी केंद्रावरती दाखल झाले आहेत. त्यांनी कालच जाहीर केलं होतं की संपूर्ण या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान आपण या ठिकाणी उपस्थित राहू. सध्या आपण टपाल मतमोजणीचं जे केंद्र आहे त्या ठिकाणी जर दृश्य पाहिली तर स्वतः जिल्हाधिकारी आपल्या सर्व अधिकाऱ्यां कर्मचाऱ्यांसोबत टपाल मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे त्या टपाल मतमोजणी ठिकाणी पोहोचलेले आहेत. यानंतर काही वेळामध्ये ईव्हीएमची जी मतमोजणी आहे म्हणजे जी स्ट्रॉंग रूम आपण समोरची जी बाजू पाहतोय हीच तो स्ट्रॉंग रूमचा परिसर आहे. स्ट्रॉंग रूम काही वेळापूर्वी आता उघडण्यात देखील येते आणि त्यानंतर काही वेळामध्ये ईव्हीएमची देखील या ठिकाणी सुरू होईल. मतमोजणीला अधिकृतरित्या सुरुवात होईल. काही वेळानंतर टपाल मोजणीला सुरुवात होईल असं सांगितलं जात आहे. स्वतः जिल्हाधिकारी या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेवरती लक्ष ठेवून आहेत. ज्या पद्धतीनं आता या घडामोडी सगळ्या घडत असताना धाकधूक ज्या पद्धतीनं अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजप उमेदवार संजय पाटील यांच्यामध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये देखील आहे. सर्व दोन्ही उमेदवारांचे मोठ्या संख्येनं प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. याशिवाय चंद्रहार पाटलांचे देखील प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. बरोबर आहे. आणि महाविकास आघाडीतली पहिली जर का नाराजी कुठे समोर आलेली असेल तर ती सांगलीतनं आली. त्यामुळे अर्थात सांगलीमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. निकालाच्या पूर्वी खासदार विनायक राऊत, विद्यमान खासदार विनायक राऊतांच्या घराबाहेर अभिनंदनाचे आणि विजयाचे पोस्टर्स लागलेले आहेत. त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानाबाहेर हे पोस्टर्स लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत यांच्या घराबाहेर आपण उभे आहोत आणि आपण पाहू शकतो की विनायक राऊतांच्या घराबाहेर त्यांचं अभिनंदन करणारे पोस्टर लागलेले आहेत. निकाल येण्यापूर्वीच विनायक राऊत यांचं अभिनंदन करणारे आणि त्यांच्या विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा देणारे पोस्टर्स हे त्यांच्या घराबाहेर लागलेले आहेत. महादेव रोड नवी दिल्लीतील इथे विनायक राऊत यांचं अधिकृत शासकीय निवासस्थान आहे आणि या निवासस्थानाबाहेर हे पोस्टर लागलेले आहेत की विनायक राऊतांना अभिनंदन करण्यात येते आणि त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून जिंकल्याबद्दल विनायक राऊत यांचं अभिनंदन असा मजकूर या पोस्टरवर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल राणासह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. आणि यानंतर पण पश्चिम महाराष्ट्रात खूप इंटरेस्टिंग लढती आहेत त्याबद्दल माहिती देण्यासाठी मंदार आपल्या सोबत आहे. मंदार सुद्धा एका मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहे जिथे प्रचंड मोठी लगबग सुरू झालेली आहे. मंदार, गुड मॉर्निंग.